काय सांगू मित्रांनो तुम्हाला. गेलो होतो पुण्याला दुसऱ्याच कामाला, पण पोराचा लय आग्रह. पोरग म्हणतंय सायन्स पार्कलाच जायचं. बरं, नाद कसा मिटावा म्हणून गेलोत. आता गेल्यावर तिथं कळालं ते काही फुकट नाही. मला वाटलं ती जरा फुकटच असन, पण बघा इथं त्यांनी सगळे रेटचे कार्डच लावलेले आहेत बाबा. सगळे कार्ड लावले तर किती पैसे द्यायचे ते बी सांगितलं इथं. मग काय करता, नावीलाच झाला. काढावं लागलं मग तिकीट. आमच्या दोघांचं आणि एक पोरग हाप असं 2.5 तिकीट. मग आम्ही काय केलं, काढलं तिकीट. 400-500 रुपये गेले, पण पोरग कसं उड्या मारतंय बघा. जाऊ दे म्हणलं, आता पोराच्या आनंदासाठी तेवढं करावं. तिकीट बी दाखवते, त्याला काय माहीत. आता मला तर वाईट वाटतंय, 250-500 रुपये गेले त्याचे. इथं गेलो तर मला थोडं बरं वाटलं. पुढं गेल्यावर डायरेक्ट विमानच दिसलं. मला अगोदर वाटलं हे खोटं विमान आहे, पण तुम्हाला सांगतो खरंच हे खरोखरचं विमान होतं. आता कधी काळचं असन ते बरं का, बंद पाडलेलं लय दिवसाचं, पण ते खरं विमान होतं बरं का. लढाऊ विमान म्हणते त्याला, खरं होतं ते. पण तिथं गेलो मग मला तर ते आता इतक्या जवळून विमान पहिल्यांदाच पाहिलं आपण, लढाऊ विमान, फायटर प्लेन म्हणते त्याला, आहे की नाही. पोरग तर लय खुश उड्या मारतंय, तारा चालतंय. त्याच्या सहलीच्या वेळेस ते अगोदर आलं होतं इथं, त्याच्यामुळं त्याला वाटलं आता आपण थोडी छाप पाडावं बापावर. मला दाखवत होतं ते, इकडं हे तिकडं ते येते. चाललो पोराच्या मागं. मग काय आता, नेक्स्ट जनरेशन आहे ना ते. इथं गेल्यावर आतमध्ये पहिला हॉल लागतो. त्या हॉलच्या मध्ये गेल्यावर खरं सायन्स पार्क ते सुरू होतं. गेल्यावर पोरगं दाखवतंय, हा पहिलं काय दाखवलं त्यांनी ते मला दुसरं दाखवतंय. मी इकडं दुसरी शूटिंग घेतोय. जाऊ द्या, मला वाटलं छान, जरा जाऊ द्या म्हणलं, पैसे फेटलेत बाबा त्याचे. सगळीकडं मस्त वाटलं. पोरं बी बाकीचे बी आले होते बारकाले. पोरांना हे पिक्चर हे खेळण्यापेक्षा, दाखवण्यापेक्षा, व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा हे बरं आहे की. मग पहा आता, हे गोळा होता तारेने बांधलेला, ते सारखा इकडून तिकडं जातोय, त्याला कोणी काही हात लावत नाही, काही नाही. याचं मागचं विज्ञान आता तुम्हाला समजलं तर तुम्ही सांगा बा कमेंट बॉक्समध्ये. मला तर काही कळत नाही. खूप जड गोळा होता आणि त्याला तारेने बांधलेला होता. त्याची माहिती बी तिथे हिरव्या पाटीत दिलेली. आता हे पुढचं बघा काय प्रयोग आहे. आता हे खरं तर आहे ना, पाठीमागं चौकणी बरं का, ते चौकणी फिरतंय ते, पण ते आपल्याला असं वाटतं ते कमी जास्त होते ते चौकणी चाकत्या होत्या. मला काही एवढं आवडलं नाही ते, पण पोराचा नाद म्हणून मी बघितलं. हे बाकी हे काय म्हणलं, वेव म्हणजे आपलं थरथर जसं कापतं ना वरून, झटका मारितं परत, तसंच ती वेव मोशन पोराने फिरवलं. ती एकदा फिरवलं की त्याच्या उलटी दिशेने परत ते वरून माघारी फिरत होतं. तुम्हाला माहिती आहे का हे वेव मोशनचं काय असलं तर सांगा बघ कमेंट बॉक्समध्ये. आता हे काय होतं, हे काहीतरी फिरवायचं होतं बॉल, पण पोरग उलटं फिरत होतं. काय बाप आहे, आपण त्याचा सांगितलं सुईचं फिरव बाबा. मग ते फिरवायला लागलं. बघा बॉल कसा वर गेला. फिरवल्यावर ते काय होतं, बहुतेक खाली येणं. अरे बरंच वर गेलं ते बॉल, आला परत खाली. फिरवणं बंद केलं की ते खाली येतं. सुईचं फिरवलं काय होतं, आत फॅन बिना काय असेल ते हवा फेकीत आहे, आणि मग हवा फेकल्यामुळे ते बॉल वर जातोय. पण विज्ञान आहे बरं का याच्या मागं. म्हणजे हवेचं अस्तित्व आपल्याला ते दाखवतं आहे म्हणायचं. बॉल वर जाते खाली येतं आहे, बरं आहे ना, बिना लाईटीचं आहे. हे DNA म्हणतो तो पोरग. DNA, प्रत्येकाचा DNA वेगवेगळा असतो. DNA स्ट्रक्चर मॉडेल चांगलं फिरत होतं ते. हे बाकी आपल्याला सगळ्यात जास्त ॲटम आवडला. आता हे 5 बॉल आहेत ना, इकडून 2 सोडले की तिकडं 2च जातात बघा, उलट्या दिशेला. बघा 2 सोडली तिकडं 2च गेले. म्हणजे याचं असं आहे, ज्या बाजूने आपण जेवढे सोडू ना तेवढे ते विरुद्ध. 1 सोडला इकडे 1 गेला. इकडं जर 3 सोडले तर तिकडं बी 3च जाणार, तेव्हा 3च गेले. आहे का भारी विज्ञान आहे बाबा भाऊ. आपल्याला समजणार नाही ते एवढं, आपण सायंटिस्ट नसतात का झालो. मग चांगलं आहे, पण चांगलं आहे ते. तुम्हाला याच्याविषयी माहिती असली तर सांगा बरं का मला. बघा आहे का, मी बी म्हणलं एखादं सोडून बघावं शेवट बॉल, त्यामुळे मी बी सोडला. पोरग पुढं तारा चालत आहे बघा. काय बटन आहे हे, गाड्यांचा सेक्शन पोरला आवडला.
ते ते बटन दाबले की तिथे गाडी फिरते, म्हणजे खरोखरचे इंजिन होते त्याला बरं का. पण ते काही तोडमोड करून काहीतरी त्यांनी ती लाईट केली होती त्या बटनावर. बटन दाबले की ती चाकं फिरायची तेव्हा का फिरत आहेत आहे का. म्हणजे इंजिन चालू झालं. ते निमीच गाडी मागून तर सगळी खोडली. पुढं त्याचं तोंड आहे बाबा. नॅनो म्हणते, एक्सेल नॅनो. टाटाची नॅनो, गरिबांची गाडी आहे का नाही. पोराला कुठं दम आहे, गेलं दुसरीकडे. ती बावली बघा, ही लोखंडी बावली. आता ह्या बावलीचं काय वैशिष्ट्य आहे, ही जी बावली आहे ना बघा, ही किती बी वाकडी तुम्ही ठेवा, हे काय खाली चिटाकलेली नाही त्या लोची बघ. तेव्हा उचलून बघितलं ना मी पण, काही नाही चिटकली. किती बी वाकडी करा, ती काही त्या तार ह्याच्यावरून पडत नाही बघा खाली. हो, पोराला म्हणलं कर सगळी वाकडी, पण नाही, त्याला नाही. तर म्हणलं मी केली बघा, पूर्ण वाकडी केली आणि दिली सोडून. म्हणलं आता तर पडन खाली. कशाची पडत ती, इकडं तिकडं हालती तिथं बघा. पडायचं नाव नाही. काय त्याचा जीव गुतला काय माहिती त्याच्यात. जीव गुतला नाही भाऊ. विज्ञान हे विज्ञान. रॉकेटच आता बघा. पोरग तर सायंटिस्ट झालं बा माझं. तेव्हा रॉकेट बटन दाबले की ते वर जातं रॉकेट. हळू 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 जाते. दिसतंय का तुम्हाला पण? जातं बाबा, मी पाहिलं होतं गेलेलं. ते स्पीड कमी असेल त्याचं बरं का. तेव्हा आहे का, गेलं की नाही बरं. पोरग पुढं निघलं बरं का आता. विराज म्हणजे काय, आज विराज लय खुश होता. लय दिवसाचं चाललं होतं त्याचं ते सायन्स पार्कला जायचं. हे काय पहिल्या काळात गेल्यासारखं वाटलं की लागा. डायरेक्ट आदिवासी माणूस. आदिवासी नाही रे, कोण ते आदिमानव. ते पार ओंडके बिंडके चाकाचा शोध कसा लागला ते दिसतं इथं बघ. म्हणलं टाटा करावं त्याला, पण त्याने काय टाटा केलं नाही. जर कामात होते ते त्यांच्या. आपल्याला कशाला टाटा करते ना, आपण रिकाम टेके. ते कामात होते म्हणून तर त्याने शोध लावला ना. आता हे काय होतं भाऊ, मला तर लय जीव गुतला होता. इकडं बी काय आता कुठाची शूटिंग घ्यावं, कुठं काय बघावं हे काय कळा ना मला आता. हा काहीतरी प्रयोग होता. हे शास्त्रज्ञ सगळे नावं यांची फोटो बिटो लावले होते तिथं, माहिती सांगितली होती. पण आता एवढा वेळ कुणाला आहे वाचीत बसायला. एवढं वाचीत बसायचं म्हणजे आपल्याला त्या सायन्स पार्कला मुक्काम करावं लागेल. पण ह्यो गोल फिरत होता, एवढं डोक्यात होतं. ते कापूस जर काढला तर त्याच्यातून हवा बिवा जर फेकली तर त्याच्या विरुद्ध जाईन काय ते. आता हे तुम्हाला दिसतंय का मडकं त्याच्या खाली चुलं आणि त्याचा इस्तू. पण ती इस्तू नाही बरं का, त्याचं आहे ना. त्यांनी काय केलेलं आहे आता, खरोखर इस्तू ठेवायला आणि जाळ घालायला कोण बसलं आहे तिथं. त्यांनी काय केलं आहे, ते लाल कापड ठुलं आहे तिथं, प्लॅस्टिकचं कागद, आणि त्याच्या खाली लाईट लावू तिथे. मग असं वाटतं जाळच निघला. ते रेल्वेचं चाक कसं पडतं त्याचा हा प्रयोग आहे बघा. पोराला काय जमाना ताकद कमी पडली त्याची आहे का नाही. खावं लागतं त्याला. पोरगं तर काय खात नाही बघा. आता त्याला काय जमाना ते चाकच फिराणं. म्हणलं बघू आपण तरी ट्राय करू. आल्या सरशी पैसे फिटले पाहिजे ना भाऊ सायन्स म्युझियमचे. म्हणलं सगळा प्रयोग आपणच करू. त्या बघा पोराला म्हणलं तू शूटिंग काढा. झालं सुरू. रेल्वे पळायला लागली सनाट आहे का. त्या बघा ते टी व्हीत वर होता ते त्यांनी सांगितलं रेल्वे अशा प्रकारे पळते. बरं असं दे म्हणलं, जाऊ दे. पोराला म्हणलं दे इकडं मोबाईल, चल जाऊ दे. रेल्वे पळाली ना आपल्याकडून लय झालं. काय बरं इथं आता, इथं काय वाफेचं इंजिनचं काहीतरी होता बघा प्रयोग. तो मला काही लय आवडलं नाही बरं काही, पण काहीतरी होतं भाऊ वाफेचा प्रयोगाचं. पोरात समाधान म्हणलं म्हणून हा केलं. वाफेचं पहिलं इंजिन बघा. ते मी विचार करायला भारतात कसं काय आलं गडे, ते पुण्यात कसं काय आलं ते. पण ते त्याचं मॉडेल बनवलं आहे. पण ते बारीक होतं ते. चांगलं आहे बरं का, पण त्याच्यामुळेच रेल्वे पळायला लागली. शास्त्रज्ञ महाराज आहे तिथे बरं का, फोटो त्यांना मान सन्मान दिला आहे. ते काय हो पहिली मोटरसायकल आहे का काय माहीत, पण ते होतं चांगलं. सायकलचे लय प्रकार. किती भारी मॉडेल आहे बघा. आवडलं का तुम्हाला? आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की हे कसा शोध होत गेला. आधी सायकल, मग ते फोर व्हीलर, मग फोर व्हीलरचा कसं डेव्हलप होत गेली. किती भारी फोर व्हीलर होत गेल्या. आता तर फार पकडासारख्या वर त्याचे ही होते, दरवाजे होते तर अशा भारी झाल्या. आता हे इथून आहे ना बघा, पोरांनी पुढं नेलं मला आणि इथून बघितलं तर ते सगळं जे बघा सगळे गाड्यांचे सुरू झालं आता इंजिन. मला असं एक वर कणभर वाटलं पोराला इंजिनियरच करावं का गाड्यांचा. लय इंटरेस्ट त्याला. दाखवित होता मला बटन दाबत सगळे कसे करत होते.
आणि हे काय होतं बरं का, प्रत्येक गाड्याचं आहे ना हे इंजिन येतं आहे. आणि तिथं नाव बी लिहिलेलं आहे कशा कशाचे इंजिन, हे नॅनोचं इंजिन आहे. मग ते इंजिन कसं काम करते हे बी यांनी दाखवलं बाबा याच्यात काचेच्या आत हे तर बरं आहे ना, डिझेल नाही पेट्रोल नाही इलेक्ट्रिक आता निघलं, तर यांनी तर आधीच करून टाकले ते इलेक्ट्रिक, सगळी इलेक्ट्रिकवर करून टाकले इंजिन. बटन दाबलं की ती इंजिन फिरत आहे तिथं. पोरगं काय एका बटनाला सोडित नव्हतं, सगळे बटणं दाबून घेतले त्याने बी फुल पैसा वसूल केला बघा, आहे का. ते फिरत होतं. आता हे मोठं थोडं इंजिन वाटलं मला, कशाचं होतं काय माहिती, ते नाव खाली लिहिलं होतं बरं का, टेम्पोचे ट्रकचे हे मोठं इंजिन आहे बघा. हे कशाचं होतं इंजिन, 6 सिलेंडर इंजिन म्हणतं ते, म्हणजे मोठंच इंजिन म्हणायचं ट्रकचं त्याचं, आहे की नाही. तेव्हा ते कसं फिरतं हे जाहिरातीतच बघितलं होतं आपण फक्त, पण आज प्रत्यक्ष पाहिलं बा. हे सगळे काय, हे इंडिका कार सगळ्यांना फेमस आहे, आपली टाटाची इंडिका कार सगळ्यात फेमस गाडी ती. त्याचं इंजिन कसं काम करतं ते दाखवलं आपल्याला त्याने. पुढं गेलो मग हे डायरेक्ट गिअर टाकायचे ते इंजिन आले बा. आता पोरगं दानादन गिअर टाकीत आहे, गिअर टाकलं हा बा, आहे का. गिअर टाकायचं ते क्लच दाबायचं विसरलं की, हां आता क्लच दाबला, आता गिअर टाकला बा पोराने बघा. पोरगं भारी गाडी चालवायला लागलं. म्हणलं आपण बी थोडं गिअर टाकून बघावं. मग मी काय केलं, पोरला म्हणलं सरक तू बाजूला. पोरगं काय ऐकायला तयार नाही, पण घेतलं त्याच्याकडून पोराकडून गिअर, ते दनादन गिअर टाकून दिले मी. पण मग चांगली गाडी पळायला लागली की मग दिसते की तुम्हाला. जाऊ दे बा म्हणलं आता काय आहे बा, मग दिला गिअर टाकून आपण पण जमतंय का मग. हा पण राहू दे बाबा म्हणलं, नको बिघडलं दे ना आपल्यावर. त्याच्यानंतर पुढं आलं ते लय मोठं पारा, आता टेम्पोचे त्याचे इंजिन सुरू झाले. इथं तयारी स्टिअरिंग होती फिरवायची, ती कसं काम करते ती इथं सांगितलं. पोरगं म्हणत होतं कसं फिरू स्टिअरिंग, म्हणलं फिरव बिनधास्त, नको काळजी करू. ते तिथं वॉचमन सिक्युरिटी होता, त्याला बी काहीतरी पोराने विचारलं. लय धावपळ चालली आज विराजची, ते पळापळ धावपळ नुसती. आता तेवढ्यात आम्हाला त्यांनी सांगितलं एक तारांगण शो असतो बा, त्याचा वेळ झाला आहे म्हणून आम्ही इथून बाहेर पडलो. आणि असं ठरलं की तो आधी ते पिक्चरसारखा तो शो असतो तो बघून येऊ, आणि बघून आल्यानंतर मग परत हे राहिलेलं म्युझियम सायन्स पार्क ती बघू. हे बा हे तारांगण शो, ते एकाच तिकिटात सगळे पैसे भरले होते आम्ही. वरला वाटलं वेळ झाला तर बंद करून घेतील दरवाजे, पळायला लागलं पटापटा. पिंपरी चिंचवड तारांगण शो म्हणून येतो. त्यांनी वॉचमनला तिकीट दाखवलं. वॉचमन म्हणतोय तुम्ही काय करा, आधी पिशव्या तिकडं ठेवा आणि वेटिंग करा. पिशव्या ठुल्या बाजूला. पोरगं तोपर्यंत येऊन अंतराळवीर झालं होतं. हा अंतराळवीराच्या कॉस्ट्यूममध्येच जाऊन बसलं ते बघा. त्याला वाटलं अजून मोठं व्हावं का काय, मोठा अंतराळवीर झाला बोंगा. तो मंगळावर गेला डायरेक्ट. हे बारकं बी होतं बघा, हे बारकं डोकं तर मस्त दिसतंय की. मला बी भारी वाटलं, मग घेते शूटिंग. हे बारक्या पोराला बी सोडलं नाही विराजने, त्याच्यातून बी डोकून बघतोय तो. तिन्ही बी झाले. मला बी भारी वाटलं, म्हणलं आपल्याला बी कधी अंतराळवीर होणार आहे, घ्या आपण घेऊन. पोराची शूटिंग घेतली मी. मग त्याला म्हणलं बाबा तू धर आता मोबाईल. मग ते म्हणलं बरं ठीक आहे. त्या घरच्यांनी बी चान्स मारून घेतला तेवढ्यात. आम्ही एक जण म्हणला बाबा तुम्ही तिघं बी जा. मग इथं गेलो मी, मग मी मोठा अंतराळवीर झालो. आणि विराज राजे बघा इकडं बारीक ह्याच्यात दिसले का. मग तिथून झालो, तिथं वेटिंग रूममध्ये त्यांनी बसवलं आम्हाला. थांबा म्हणला तुम्ही इथंच आता. मग तिथं टाईमपास म्हणून आपलं बघत बसलो. मग आता ते आम्हाला त्याचीच माहिती सांगणार होते, ताऱ्याची त्याची. तोपर्यंत ते तिथं रॉकेट बी होतं. पोराने फोटो काढला. म्हणलं भारी बाबा, जाऊ दे म्हणलं. तू काय कर म्हणलं, माझा बी एक फोटो काढला. मी बी काढला तिथं फोटो.
माहिती काय सांगत होतं पण तुम्हाला काय आवाज येणार नाही बघा आता ते. पोराने उलटं पालटं रॉकेट केलं, बापाला बी उलटं पालटं केलं, गेलं वर रॉकेट. काय सांगत आता, सगळी माहिती दिली. मला वाटलं एकच सूर्य आहे, पण असं हजारो सूर्य आहेत तिथं सांगितलं त्याने. किती बी सूर्य आहेत आणि किती बी तारे आहेत. मग काय टेन्शन घ्यायचं म्हणलं आपण, एवढं एवढं मोठं जग आहे, विश्व आहे, काय 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 त्याच्यात. विश्व बी असे किती इथं, लईच मापाच्या बाहेर माहिती सांगितली. ती इंग्रजीतून बी होती, जास्त डोकं नाही लावलं आपण, चित्र बघितले फक्त. मग काय करता, लय तारेन बिरेन आकाशगंगान काय 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 त्याच्या पलीकडे बी बघत होते. लोकांनी टाइमपास वेटिंग रूममध्ये बसल्या बसल्या काय करावा, माहिती वाचावा, त्यासाठी हे लावलं होतं. बघा आता हे आपली सूर्य, हे का ही पृथ्वी आहे का इथं. मग सगळी माहिती, सगळे तारे बिरे ग्रह सगळ्यांची माहिती सांगितली, जे जे आपल्याला माहीत नव्हती ते ते बी. लय भारी बरं का. पण म्हणजे ना 100, 150, 200 रुपयामध्ये पोराला हे भारीच झालं काम बरं का. खुश झालं पोरगं एकदम. कसं हसत आहे बघा. वेळ झाला, ते वॉचमन आला, म्हणला वेळ झाला बाबा तुमचा. मी आतमध्ये गेलो तर वेगळंच मला वाटलं परग्रहावरच गेलो का काय. ते बघा ते एलियनचा जसा बॉल असतो ते मध्ये ठेवला होता, आणि वर काशाचं काय सगळं वेगळंच, आभाळं वेगळं, ते खुर्च्या वेगळ्या. मला वाटलं आपण काय आता पुण्यात नाही तर आपण दुसऱ्या ग्रहावर गेलो. पण पोरगं इथं एकदा येऊन गेलो होतं, ते पळत सांगत आहे की इकडं बसा तिकडं बसा. पण AC बी आहे बरं का इथं, गार गार लागत होतं इथं सगळं मस्त, लय भारी. काय करता मग आता, म्हणलं जाऊ द्या शेवट बसू एक, म्हणजे सगळीकडे बघता येईल. खुर्च्यांवर बसलो भाऊ. त्याच्या अगोदर विराजराज इथं जाऊन बसले तिथं. लोक थोडे कमीच होते, असं वाटलं स्पेशल शो बुक केलाय का काय आपण. तेवढं ते ना वर बघितलं मस्तपैकी तारे बिरे, वा छान एकदम आभाळ दिसत होतं. थकलो होतो, असं वाटलं इथंच एक झोप घ्यावा. पण पैसे व तिकिटाचे भरले होते ना भाऊ, कसं काय झोपणार, बघावं तर लागेल ना. आरामशीर बसलो होतं, मंडाळ बी पलीकडून बसलं होतं. काय करता सांगा तुम्हीच आता. तिकीट बी खिशात आहे, दिसतंय का तुम्हाला, ते बघा. तिकीट ठुलं म्हणलं, परत हे लोक म्हणजे निघताना तिकीट दाखवतं, व्हायची पंचायत. आता इथं बघा, हे बघा विराज तर लयच खुश होता, सगळी माहिती सांगत होता, जसं काय आता त्याला तिथं इंजिनियरच झाला. ते बसला होता खुशगडी, लय दिवस झालं चाललं होतं, काय काय माहिती सांगत होता. पण मला एकच पटलं, तिथं आराम खुर्ची होती मस्त, मागं रेलून AC चालू झाला. तेवढ्यात एक मॅडम आल्या. आता मॅडम म्हणल्या, हे बघा आता तुम्ही काय काय सांगत होत्या माहिती, ताऱ्यांची ग्रहाची माहिती सांगायला त्यांनी सुरुवात केली. माहिती सांगत होत्या माईकवरती. म्हणले आता आपण एक कशी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणले आता एक चित्रफित बघणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणल्या तुम्हाला आता मी दिवसा तारे दाखवीन. मला तर भीतीच वाटली बाबा, म्हटलं काय करते बाई काय नाही हे. पण जाऊ दे, ऐकलं. त्यांनी सांगितलं बाबांनो आता तुम्ही मोबाईल बंद करा. काय करता मित्रांनो, मोबाईल बंद करावा लागला ना तेव्हा. त्याच्यामुळं पुढचं तुम्हाला बी दिवसा तारे तुम्हाला दाखविता नाही आले. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसं काय आवडला का नाही तेवढं बाकी सांगा. आणि असेच जर व्हिडिओ पाहायचे असले ना मित्रांनो, तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका एकदा, आणि ते बेल आयकॉनला बी एकदा घंटी वाजूनच टाका तुम्ही. चला मित्रांनो, ह्या मॅडम आता खवळत्या नाहीत आपल्याला. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत मी काय करतो, तारे बघतो.